श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी बोलत आहेत. तुम्ही रोज बघताय नवीन घटना, नवे हल्ले, नवे मृत्यू आणि म्हणताय किती वाईट घडते, पण विचार नाही करत की आपण यात कुठे आहोत. पहलगाम हल्ला, धर्माच्या नावावर रक्त. मुंब्रा ट्रेन, नुसती गर्दी नाही, माणुसकीचा अभाव. बेंगळूर, चेंगराचेंगरी, शिस्त गमावलेली झुंड. विमान क्रॅश. वैष्णवी, प्रेमात वचन मोडलं की आयुष्यही मोडतं. सोनम राजा, नात्याचं विकृत चित्र. तुम्ही म्हणता देव आहे का? मी विचारतो तुमचं मन शुद्ध आहे का? देवाला दोष देणं सोपं आहे, पण स्वतःचं वर्तन तपासणं कठीण. मनात द्वेष, तोंडात खोटं आणि हातात पाप, हे सगळं धरून वर म्हणता जय श्री स्वामी समर्थ. देव माझ्या नावाने बोलतं, पण मी तुमच्या कर्मानुसार उत्तर देतो. दुसऱ्याला मागे खेचणं, त्यांचं वाईट पाहून समाधान मानणं, हेच तुमचं पाप आहे आणि पापाचं फळ भोगल्याशिवाय राहत नाही. तुम्ही रोज एकमेकांवर ओरडता, पण आपल्या वर्तनावर कधीच प्रश्न करत नाही. सिंहासनावर बसलेली ही मूर्ती नाही, मी त्या माणसात आहे जो प्रेमाने वागतो आणि दुसऱ्यांचं वाईट करत नाही. माझं नाव घ्या, आनंद आहे, पण माझ्या मार्गाने चला, तेच तर भक्तीतलं यश आहे. माझी भक्ती ही वर्तनात दिसली पाहिजे. हे भक्तांनो, स्वामीचं नाव उच्चारायला पण आचरण विसरलात. चांगुलपणाचा मुखवटा घालून मनात राक्षस लपवता. पहलगाममध्ये जे घडलं ते राक्षसी विचार होते, देव नव्हे. मुंब्राच्या ट्रेनमध्ये फक्त चेंगराचेंगरी नाही झाली, माणुसकी देखील पायाखाली गेली. विमान क्रॅश ही यंत्रणा नाही, क्रॅश मागे झालेलं माणसाचं नीतीचं भान आहे. राजा सोनम, राजाने तिच्यावर जीव टाकला, पण तिने त्याचं जीवन उद्ध्वस्त केलं. आणि वैष्णवी, त्याच्यावर जीव टाकला, पण तो मात्र तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवलं. तिला शेवटी मारून शांत झाला. तुम्ही म्हणता जग बदललंय, मी म्हणतो तुम्ही बदललात म्हणून जग असं झालंय. स्वतःचा स्वार्थ हाच धर्म मांडलात, दुसऱ्यांचं दुःख हसण्याचं कारण बनलात. देव माळात नाही, तो मनात असतो, पण मनात जर विष असेल तर तो देव निघून जातो. तुम्ही एवढं वाईट पाहूनही शांत राहता की पाहता आणि दुसऱ्यांचं दोष गिनता. दुसऱ्याला वाईट वाटेल असं बोलणं हेही हिंसाच आहे. मी तिथे नाही. पुण्याच्या नावाखाली पाप करणं हे आजचं मोठं संकट आहे. स्वतःचं वागणं बदललं तर हे सगळं थांबेल. भक्त व्हा, पण कृतीने, केवळ तोंडाने नव्हे. हे जग माझं आहे, पण माणूस गमावला. मी कितीदा सांगायचं चांगलं वागा, दुसऱ्यांचं वाईट करू नका, पण तुम्ही ऐकत नाही. माझ्या भक्ताच्या शहरात लोक चिरडले जात आहेत. माझ्या नावानं सुरू असलेल्या नात्यामध्ये खोटं आणि फसवणूक आहे. तुम्ही रडता विमान कोसळल्यावर, पण ते उडतं तेव्हा त्याला योग्य हाताने सावरणं विसरता. राजा सोनम सारखं प्रेम ते प्रेम नाही, ते पाप आहे, त्यात मी नसतो. वैष्णवी, तिचं प्रेम निर्मळ होतं, पण ती फसली, कारण जगाने फसवणंच शिकवलं. हे जग माझं आहे, पण आज त्यात माणूस गमावला आहे. माझ्या मठात तुम्ही शांतता शोधता, पण स्वतःच्या घरात आग लावता. तुमचं मन जर शांत नसेल तर कुठल्याही मंदिरात गेलं तरी उपयोग नाही. तुम्ही रोज जे कर्म करता ते पुढच्या संकटाचं कारण असतं. शेवटी मी तुम्हाला सोडणार नाही, पण मला सावरायला माणूस हवा आहे, राक्षस नाही. स्वामी समर्थांचं नाव मोठं आहे, पण त्या माणसाच्या ओठावर शोभतं जो दुसऱ्यांचं वाईट पाहून हसत नाही. तुम्ही ट्रेनमध्ये चिरडलं गेलं तर चिडता, पण गर्दी करणं तुमचं पाप आहे. तुम्ही वैष्णवीच्या मृत्यूवर रडता, पण तिच्या सारख्यांवर टीका करता. राजा आणि सोनमचं प्रकरण तुम्हाला मसाला वाटतं, पण त्यामागचं समाजाचा नैतिक अधःपतन आहे, ते दिसतंय का? आज प्रेम म्हणजे शरीर संबंध म्हणजे सौदा आणि विश्वास म्हणजे मूर्खपणा असं तुम्ही मांडलत. मग पाप कसं नाही वाढणार? स्वतःला सुधारण्याऐवजी दुसऱ्याला ट्रोल करणं ही नवी भक्ती बनली आहे का? माझं नाव घ्या, मला हरकत नाही, पण ते दुसऱ्याला तोडण्यासाठी वापरलात तर तिथे मी नसणार. माझं नाव तुमच्या कर्मावर लागलं पाहिजे, तोंडावर नाही. तुमच्या बोलण्यात नाही, वागण्यात स्वामी समर्थ दिसले पाहिजे. आता तरी जागे व्हा, सर्वांशी प्रेमाने वागा, दुसऱ्यांचा द्वेष करत बसू नका. स्वामी समर्थांच्या वचनांवर प्रेम करा, त्यांच्या वागणुकीनुसार, त्यांच्या शिकवणीनुसार वागा. असंही म्हटलं जातं, कधी कधी देव माफ करेल, पण कर्म माफ करत नाहीत. आणि आज जे घडतंय त्या सर्वांवरून समजतंय
जगामध्ये वाईट कर्म, पाप, द्वेषभाव, राग ह्या सर्व गोष्टी खूप वाढल्यात आणि कुठेतरी त्याचं फळ आपल्याला भेटत आहे असंच समजावं लागेल. त्यासाठी स्वामींच्या भक्तीत राहा, चांगले विचार करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामींचे विचार, प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी चॅनलशी जोडून राहा. पुन्हा एकदा भेटूया एका नव्या विचारासोबत, एक नव्या स्वामींच्या अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.